नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण उत्पादन शुल्क आणि पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका काढलेली आहे तुमच्यासाठी. 2024मध्ये पोलीस भरती होणार आहे, त्यासाठी खूप उपयुक्त असे प्रश्न काढलेले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. काही चूक झाली असल्यास कमेंट करून सांगा मला. चला आता मग सुरू करूया. प्रश्न पहिला, भारताची सध्या एकूण किती उच्च न्यायालये आहेत? भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालये आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 25. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. विजया लक्ष्मी पंडित. प्रश्न क्रमांक तिसरा, साखर उत्पादनात भारतातील आघाडीचे राज्य कोणते? प्रश्न क्रमांक तिसरा, साखर उत्पादनात भारतातील आघाडीचे राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक चौथा, इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे जेरुसलेम. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2015. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, लक्षपूर्वक पाहायचं आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 6, भारतातील कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली? भारतातील कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो संजय सिंग. अगोदर होते वृषभूषण सिंग. प्रश्न क्रमांक 7, साक्षी मलिक व विनेश फोगाट यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? साक्षी मलिक व विनेश फोगाट यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कुस्ती. सध्या त्याने राजीनामा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, मोबाईल उत्पादनामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? मोबाईल उत्पादनामध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न सी, दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला? कोणत्या वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1601 साली. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता? खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सर्दी व क्षय. प्रश्न क्रमांक 11, 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण? 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऋतुराज अवस्थी. प्रश्न क्रमांक 12, मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13, पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्याचा पराभव कोणी केला? पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अहमद शाह अब्दाली. प्रश्न क्रमांक 14, काळ्या मातीमध्ये कोणत्या खनिजाची कमतरता असते? काळ्या मातीमध्ये कोणत्या खनिजाची कमतरता असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 15, 68व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट खालीलपैकी कोणता? 68व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो गंगूबाई काठेवाळी. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिला केबल
स्टेट रेल्वे पूल कोणता? भारतातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अंजी खड्डा. प्रश्न क्रमांक 17 हिरो सुपर कप 2023चा विजेता संघ कोणता? हिरो सुपर कप 2023चा विजेता संघ कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ओडिशा FC. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या देशामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? प्रश्न 18 कोणत्या देशामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मॉरिशस. प्रश्न 19 द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिटलरलँड्स टू रायसिना हिल्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द्रौपदी मुर्मू फ्रॉम ट्रायबल हिटलरलँड्स टू रायसिना हिल्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर मित्रांनो कस्तुरी रे. जागतिक बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? जागतिक बँकेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अजय बंगा. प्रश्न 21 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 161व्या. प्रश्न 22 हरे कृष्ण हेरिटेज टावर कोणत्या राज्यात बनवले जात आहे? हरे कृष्ण हेरिटेज टावर कोणत्या राज्यात बनवले जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा. महाराष्ट्रात प्रश्न 23 महाराष्ट्रातील महानगरपालिकेबाबतीत चुकीचा पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सर्वच बरोबर. प्रश्न 24 मियामी ग्रँड प्रिक्स 2023 विजेता कोण बनला? मियामी ग्रँड प्रिक्स 2023चा विजेता कोण बनला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मॅक्स वर्स्टपेन. प्रश्न 25 पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण बनला? पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण बनला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो विराट कोहली. प्रश्न 26 रीडिंग लाऊंज असणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले? रीडिंग लाऊंज असणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो लाल बहादूर शास्त्री. प्रश्न 27 समुद्रशक्ती 23 हा कोणत्या दोन देशांमध्ये द्विपक्षीय नौदल सराव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो भारत व इंडोनेशिया. प्रश्न 28 13वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणास मिळाला? 13वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणास मिळाला? तर याचं उत्तर आहे योगी आदित्यनाथ. प्रश्न 29 U19 आशिया कप 2023 कोणत्या संघाने जिंकला? U90 म्हणू शकता. आशिया कप 2023 कोणत्या संघाने जिंकला? तर याचं उत्तर आहे बांगलादेश. आणि शेवटचा प्रश्न विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकली? तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो कमेंट करून. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. आणि याची PDF पाहिजे असेल तर तुम्हाला वेबसाईटला खाली दिलेल्या वेबसाईटला जाऊन विजिट करा, तुम्हाला मिळून जाईल.